द्वितीय पीयूसी छात्र छात्राओं को मेरा नमस्कार। आज आप लोगों के सामने मैं उपेंद्रनाथ अश्क द्वारा रचित सूखी डाली एकांकी को लेकर चर्चा करूंगा। एक सम्मिलित परिवार की कहानी यहाँ पर बताने की कोशिश की है उपेंद्रनाथ अश्क। तो उनका परिचय संक्षिप्त तौर पर आपके सामने दूंगा। प्रसिद्ध जो साहित्यकार उपेंद्रनाथ अश्क जो है 1910 ईस्वी में पंजाब के जालंधर शहर के एक मध्यम वर्गीय परिवार में इनका जन्म हो जाता है और बहुमुखी प्रतिभा को, साहित्य को या विविध विधाओं में योगदान देने का कार्य इन्होंने किया है। उसी के साथ साथ एकांकी में अपना ही कथन बताने के साथ या सारे समाज में जागरूक करने की कोशिश की है। सम्मिलित परिवार कैसे रहता है, वहां की खुशियां जो कैसी रहती है उसको लेकर। और इनकी अगर हम लोग रचनाओं को देखते हैं, देवताओं की छाया में, तूफान से पहले, चरवाहे, पक्का गाना, साहब को जुकाम है, सितारों के खेल, गिरते दीवार, गर्मराग, निमिಷ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಉಪೇಂದ್ರನಾಥ್ ಅಶ್ಕರ್ ಅವರು ಬರೆದಂತಹ ಏಕಾಂಕಿ ಸುಖಿ ಡಾಲಿಯ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ। ಏಕಾಂಕಿ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಮೂರು ದೃಶ್ಯಗಳಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಏಕಾಂಕಿ ಇರುತ್ತೆ, ನಾಟಕದ ಒಂದು ಭಾಗ ಆಗಿದೆ ಇದು। ಹಾಗಾಗಿ ಉಪೇಂದ್ರನಾಥ್ ಅಶ್ಕರ್ ಅವರು ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬ ಯಾವ ರೀತಿ ಇರುತ್ತೆ ಅಥವಾ ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಜನ ಸಂತೋಷವಾಗಿರ್ತಾರೆ ಎಲ್ಲದರ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಅವರ ಪರಿಚಯವನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅವರು 1910ರಲ್ಲಿ ಪಂಜಾಬಿನ ಜಾಲಂಧರ್ ಶಹರ್ನಲ್ಲಿ ಜನ್ಮವನ್ನ ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ। ತದನಂತರ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಕೊಡುಗೆಗಳನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಉಪೇಂದ್ರನಾಥ್ ಅಶ್ಕರ್ ಅವರು। ಅವರ ರಚನೆಗಳನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏಕಾಂಕಿ ನಾಟಕಗಳನ್ನ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ದೇವತಾओं की छाया में, तूफान से पहले, ಚರವಾಹೆ, ಪಕ್ಕಾ ಗಾನ, ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ರಚನೆಗಳನ್ನ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ आज हम लोग इस एकांकी के बारे में जानना चाहते हैं। तो देखिए यहाँ पर क्या है, एकांकी में कौन कौन से पात्र आते हैं पहले आपके सामने मैं बता दूंगा। दादाजी है, यानी इनका नाम है मूलराज। बड़ी इनकी जो बहुएं हैं 3 नामों से पुकारी जाती है, जाना जाता है, बड़ी भाभी, मंझली भाभी, छोटी भाभी। और छोटी भाभी जो है यहाँ पर इंदु और फरेश की माँ है छोटी भाभी। जो इनकी जो बेटी है इंदु और बेटा है फरेश, फरेश और इंदु की माँ है। और यहाँ पर इनकी जो 3 छोटे छोटे बहुएं आती हैं उनको बड़ी बहू, मंझली बहू, छोटी बहू नाम से पुकारा जाता है। तो छोटी बहू कौन है, बेला है। और उसके बाद बच्चों को अगर हम लोग यहाँ पर परिवार में देखते हैं, मल्लू, भाषी, जगदीश है, नौकरानी, इसे रजवा भी कहा जाता था, मिश्रानी है। तो गौण पात्र के रूप में बंसीलाल मालवीय आ जाते हैं या पारो आ जाते हैं, जो इसमें पात्र है। तो कहानी कैसे शुरू हो जाती है मैं आप लोगों को बताऊंगा। तो संक्षिप्त तौर में पहले अगर लेखक क्या बताने की कोशिश करते हैं यहाँ पर, समाज में व्यापक प्रभाव से जो मनोवैज्ञानिक तौर पर या पीड़ित समस्याओं को लेकर या परिवार की समस्याओं को लेकर यहाँ पर चर्चा करने की कोशिश करते हैं। उनका परिवार जो है बहुत खुशी के साथ था, लेकिन एक ग्रेजुएट लड़की बेला आने के बाद उनके परिवार में सारे लोग बिगड़ना चाहते हैं। और जैसे हो जाता है एक समंदर में या एक कुएं में पानी फेंकने के बाद जैसे पानी बिखेर जाता है, उस तरह यहाँ पर बेला आ जाती है। लेकिन फिर भी दादाजी सारे लोगों को समझाकर अपने परिवार को जोड़ने का काम करते हैं। ये जो कथा, ये जो कहानी यहाँ पर है। ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಒಂದು ಕಥೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಉಪೇಂದ್ರನಾಥ್ ಅಶ್ಕರ್ ಅವರು ಸಮ್ಮಿಲಿತ ಕುಟುಂಬದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬ ಯಾವ ರೀತಿ ಇರುತ್ತೆ, ಅವರ ಕುಟುಂಬ ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದಿತ್ತು। ಆದರೆ ಅಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ, ಬೇಲಾ ಅನ್ನುವಂತಹ ಅವರ ಸೊಸೆ ಬಂದಾಗ, ಸೊಸೆ ಅಂತಂದ್ರೆ ಮೊಮ್ಮಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಸೊಸೆ ಇರ್ತಾಳವಳು, ಹಾಗಾಗಿ ಅವನ ಮೊಮ್ಮಗ ಪರೇಶನ ಹೆಂಡತಿಯವಳು, ಅವಳು ಗ್ರಾಜುಯೇಟ್ ಅನ್ನ ಆಗಿರ್ತಾಳೆ, BA ಪದವಿಯನ್ನ ಪಡೆದಿರ್ತಾಳೆ। ಆಗ ಅವಳು ಬಂದಾಗ ಅವರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮನೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಲಾರದೆ ಅವರ ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬ ವಿಭಕ್ತ ಒಡೆಯುವಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ। ಆಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಸಿ ತನ್ನ ಮನೆಯನ್ನ ಒಗ್ಗೂಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ। ಆ ಕಥೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಉಪೇಂದ್ರನಾಥ್ ಅಶ್ಕರ್ ಅವರು ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। तो मैं क्या करूंगा, आपको आज पहले दृश्य के बारे में चर्चा करूंगा आपके सामने। तो पहला दृश्य क्या है, जैसे ही
यहाँ पर पहले दृश्य में दादाजी का परिचय या दादाजी के परिवार का परिचय दिया जाता है। दादाजी जो है यहाँ पर हमेशा अपने सम्मिलित परिवार के साथ, कुटुंब के साथ चलते थे। और यहाँ पर जो आज हम लोग देखते हैं, प्राचीन काल से तानाशाही आ गई है, यानी जो सर्वाधिकारी होता है, आप लोग जानते हैं जो हिटलर था वह भी तानाशाही था। इस तरह ऐसे हालात में आज सम्मिलित परिवार बहुत जरूरी है। और उसी के साथ साथ दादाजी जो है अपने इस एकांकी में अपने परिवार को वट का पेड़, बरगद की पेड़ की तरह देखते थे और बरगद के पेड़ के जैसे अपने परिवार को मानते थे। जैसे बरगद का पेड़ सारी हरी भरी डालियों को फैलाता है या हरी पत्ते होते हैं, उसी तरह अपने परिवार में बच्चे हो, पोते हो, सारे लोगों को अपनाते थे। और 72 जो सदियां बीत जाने पर उनका जो शरीर अभी नहीं झुका हुआ था, और उसी के साथ साथ उनकी जो दाढ़ी है नाभि तक छूने का प्रण लेती थी, प्रतिज्ञा करती थी, मैं इस परिवार को मैं जीवित रहने तक भी क्या करूंगा, आगे बढ़ाऊंगा। इस तरह क्या हो जाता है, जब उनका जो बड़ा लड़का था, देखिए इस एकांकी में बड़ा लड़का और उसी के साथ साथ यहाँ पर छोटे लड़के का नाम जिक्र नहीं हुआ है, लेकिन क्या हो गया है, जैसे जो दूसरा मंझला लड़का है यानी करमचंद, करमचंद का नाम जो यहाँ पर जिक्र हुआ है, तो उनका जो बड़ा लड़का जो होता है 1914 में जब फर्स्ट वर्ल्ड वॉर हो जाता है, उसमें वहां पर महायुद्ध में क्या कर देता, भाग लिया था। और वहां पर वो मर जाने के बाद जैसे ही सरकार वालों ने 1 मुरब्बा जमीन दी थी, मतलब 1 भाग की जमीन दी थी, उसे ही क्या करते हैं, वहां पर 1 मुरब्बे के बदले उसे 4 मुरब्बे बना देते हैं और डायरी फार्म वगैरह सारा कुछ बनाकर अपने परिवार के लिए योगदान देते हैं दादाजी। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮೊದಲನೇ ದೃಶ್ಯ ನೋಡಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಪರಿಚಯವನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ ಮೊದಲನೇ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ದಾದಾಜಿ ಯಾವಾಗಲೂ ತಮ್ಮ ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬದ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನಾವು, ಸರ್ವಾಧಿಕಾರ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿನೇ ಎಲ್ಲರನ್ನ ಗುಲಾಮರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದ. ಅಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬದ ಅವಶ್ಯಕತೆ ಬಹಳಷ್ಟು ಇತ್ತು. ತನ್ನ ಕುಟುಂಬವನ್ನ ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಒಗ್ಗೂಡ್ಬೇಕು ಅಥವಾ ಆಲದ ಮರದ ಹಾಗೆ ಏನು ಕುಟುಂಬವನ್ನ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ 72 ವರ್ಷ ದಾಟಿದ್ರೂ ಸಹಿತ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಶರೀರ ಸಹಿತ ಇನ್ನೂ ಬಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಗಟ್ಟಿಮುಡ್ಡಿಯಾದಂತಹ ಮೂಲರಾಜ್ ದಾದಾಜಿ ಅವರು ಇದ್ರು. ತದನಂತರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಒಂದು 1914ರಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಮಹಾಯುದ್ಧ ನಡೆಯುತ್ತೆ ಆ ರಷ್ಯಾ ಮತ್ತೆ ಅಮೆರಿಕ ಬಣಗಳ ನಡುವೆ. ಆಗ ಇವರ ಮಗ ಏನ್ ಮಾಡಿದಾನೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ಬಿಟ್ಟಿದ್ದ. ಆದರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಮಡಿದಾಗ ಆ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಭಾಗದಷ್ಟು ಅವರಿಗೆ ಜಮೀನನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಜಮೀನನ್ನ ತಗೊಂಡು ದಾದಾಜಿ ಮತ್ತೆ ಅದರ 10 ಪಟ್ಟು ಜಮೀನನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तदनंतर चीनी डायरी फार्म ಎಲ್ಲವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो आगे उनका जो पोता था फरेश क्या हो जाता है, एक नायब तहसीलदार हो गया था और उसकी जो शादी है बेला नामक लड़की से हो जाती है। ये लाहौर की रहने वाली थी, उच्च कुल की, संस्कृति, अमीर घर के, अमीर परिवार की लड़की थी और वह ग्रेजुएट थी। लेकिन दादाजी के परिवार में सिर्फ हिंदू प्राथमिक शिक्षा को हासिल कर चुकी थी, तो हिंदू को दादाजी बहुत प्यार करते थे, उसकी चलती भी बहुत खूब थी। लेकिन जब बेला शादी करके आ जाती है, वहां पर क्या हो जाता है, जब हिंदू और बेला के बीच में झगड़े शुरू हो जाते हैं और उसी के साथ साथ वहां पर जैसे बेला आ जाती है तो एक कुएं में पत्थर को मारा जाता है, उस तरह हो जाता है। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬೇಲಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ಹೊಸದಾಗಿ ಮದುವೆಯಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ಫರೇಶ್ ಅವರ ಮೊಮ್ಮಗನಾಗಿದ್ದಾನೆ, ದಾದಾಜಿ ಅವರ ಮೊಮ್ಮಗ. ಅವನು ನಾಯಬ್, ಹೊಸ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಗಿದ್ದ. ಅವನ ಹೆಂಡತಿಯಾಗಿ ಬೇಲಾ ಮದುವೆಯಾಗಿ ಬರ್ತಾಳೆ. ಆದರೆ ಇಷ್ಟು ದಿನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಂದು ಏನ್ ಮಾಡಿದಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳು ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಪಡೆದಿದ್ಲು, ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ರು. ಆದರೆ ಇಲ್ಲೇನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಗ್ರಾಜುಯೇಟ್ ಹುಡುಗಿ ಬೇಲಾ ಬಂದಾಗ ಅವರ ಮನೆ ಅಲ್ಲೋಲ ಕಲ್ಲೋಲವಾಗುತ್ತೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಗ್ರಾಜುಯೇಟ್ ಹುಡುಗಿ ಈ ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬದ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಪದ್ಧತಿ, ರೀತಿ ನಿಯಮಗಳಿಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಅವಳು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಹಿಂದೂ ಮತ್ತೆ ಬೇಲಾಳ ನಡುವೆ ಏನು ನಾದಿನಿ ಇದ್ದಾಳೆ ಅಥವಾ ವೈನಿ ಇದ್ದಾಳೆ, ಇಬ್ಬರ ನಡುವೆ ಜಗಳ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. तो आगे उसके बाद बताते हैं, जैसे ही वहां पर परिवार है, पर्दा जो खुलता है
तो उनका परिवार कैसा था, कुछ लोग सारे जो नारियां वहां पर काम कर रहे थे, कुछ स्नानागार में कपड़े धो रहे थे, या चरखे काट रहे थे, या गप्पे लड़ा रहे थे, और उसी के साथ साथ वहां पर जो कुछ स्त्रियां जो थी वहां पर धूप ले रही थी। और हम लोग वहां पर देखते हैं सामने जो दीवार के पास बाएं कोने में क्या हो गया था, जो छोटी भाभी की उसके साथ साथ मंझली बहू की, बड़ी बहू की कमरे थे, और वहां पर छोटी भाभी और इंदु की माँ जो थी या बेला का कमरा जो था ऊपर था, छोटी भाभी का कमरा नीचे था, उसके ऊपर दाईं ओर क्या था, उनका कमरा था। इस तरह वहां पर तख्त बिछे हुए थे दीवार के पास बैठने के लिए, और वहां पर उनका जो परिवार का एक ಪರಿಚಯ था। ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಪಡಸಾಲೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿದಾಗ ಕೆಲವೊಂದು ನಾರಿಯರು ಅವರ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆನ ತೊಳಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕೆಲವೊಬ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕೆಲವೊಬ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಮಾತನಾಡುವುದರ ಜೊತೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಏನು ಮೆಣಸಿನಕಾಯಿ ಇರ್ತವೆ ಅವುಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕೆಲವೊಬ್ರು ಆರಾಮನ್ನ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲ್ಲಿಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇತ್ತು। ಆದರೆ ಎಡಗಡೆಗೆ ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಗೋಡೆ ಇದೆ, ಗೋಡೆಯ ಎಡಗಡೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಮಂಜಲಿ ಬಹು ಬಡಿ ಬಹು ಅವರ ಕೊಠಡಿಗಳಿದ್ದಾವೆ। ತದನಂತರ ಈ ಛೋಟಿ ಬಾಬಿಯ ಕೊಠಡಿ ಏನಪ್ಪಾ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬಲಗಡೆಗೆ ಇದೆ, ಆ ಬಲಗಡೆಯ ಮೇಲೆ ಬೇಲಾನ ಕೊಠಡಿ ಇದೆ। ಹಾಗಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎರಡು ಮನೆಗಳನ್ನ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ದೃಶ್ಯ ಶುರು ಆಗ್ತಾ ಇದೆ। ये तो परिचय था। तो अब होता है यानी वार्तालाप चलता है, किसके किसके बीच में वार्तालाप चलता है मैं आपको बता दूंगा, आप गौर से सुनना है। तो देखिए यहां पर क्या हो जाता है, जैसे ही पर्दा गिर जाता है तो इंदु जो है बहुत गुस्से में बैठी है, बिफरी हुई बैठी है। तो वहां पर इंदु को देखकर बड़ी बहू बताती है, अरे क्या हो गया है, इतनी बिफरी क्यों है। यानी बताने पर इंदु बताती है, नहीं वहां पर फिर भी अपने नाक और आंखों के बाहों को, ब्रुकुटी को क्या कर देती है, चढ़ाती है। लेकिन बड़ी बहू बताती है, अरे बेटा क्या हो गया है। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಪರದೆ ಓಪನ್ ಆದಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಇಂದು ಬಹಳ ಸಿಟ್ಟಾಗಿ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಬಡಿ ಬಹು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। ಏನೋ ಬಡಿ ಬಹು ಬಂದು, ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗಿದೆ ನಿನಗೆ, ಯಾಕೆ ನೀನ್ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯಾ ಸುಮ್ನೆ ಅಂದಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಅವಳು ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ತನ್ನ ಕಣ್ಣಿನ ಹುಬ್ಬನ್ನ ಇರಿಸ್ತಾಳೆ, ಮೂಗನ್ನ ಇರಿಸ್ತಾಳೆ। तो फिर से बड़ी बहू बताती है, अरे बेटा क्या हो गया, इतनी नाराज हो, बता दो। तो इंदु बताती है, यानी बहू भाभी जो नई भाभी बनकर आई है, बहू बनकर आई है बेला। तो बड़ी बहू बताती है, बेला क्या किया बेला ने, यानी बेला क्या किया, मिश्रानी को, रजुआ को, नौकरानी को काम से हटा दिया, और मैं वह रो रो कर चली जा रही थी, तब मैंने क्या किया, भाभी से पूछा, मिश्रानी नौकरानी को क्यों बाहर निकाल दिया। लेकिन वहां पर भाभी ने बताया, अरे उसे काम करना ठीक नहीं आता, झाड़ू देना नहीं आता, या वहां पर बर्तन मलना नहीं आता, कपड़े धोना नहीं आता। तो उसी समय क्या हो जाता है, मैंने कहा, अरे भाभी जी 10 सालों से यह अपना काम करते आई है, लेकिन आप अभी से क्यों भगा रहे हैं, क्योंकि ये पुराने फैशन वाली है, लेकिन आप अगर नए फैशन के हैं तो आपका काम सीख जाएगी। तो ऐसा कौन सा काम है आपका जो इसे नहीं आ रहा है। ಹಾಗಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಬಡಿ ಬಹು ಕೇಳ್ತಾಳೆ, ಏನಾಗಿದೆ ನಿನ್ಗೆ, ಯಾಕೆ ಸುಮ್ನೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯಾ ಅಂದಾಗ ಆಗ ಆ ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಹೊಸ ಸೊಸೆಯಾಗಿ ಬಂದಂತ ಅಥವಾ ನನ್ನ ವೈನಿಯಾದಂತ ಬೇಲ ಏನ್ ಮಾಡಿದಾಳೆ, ನೌಕರಾನಿಯನ್ನ, ಮಿಶ್ರಾನಿ ರಜ್ವಾಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿದಾಳೆ, ಕೆಲಸದಿಂದ ಹೊರಗಾಕಿದ್ದಾಳೆ। ನಾನು ಕಾರಣ ಕೇಳಿದಾಗ ಅವಳಿಗೆ ಕೆಲಸ ಸರಿಯಾಗಿ ಬರೋದಿಲ್ಲ, ಕಸ ಗುಡಿಸೋದಿರ್ಬೋದು, ಪಾತ್ರೆ ತೊಳೆದಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಬಟ್ಟೆನ ತೊಳೆದಿರ್ಬೋದು, ಯಾವ ಕೆಲಸನೂ ಸಹಿತ ಸರಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೈತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆದರೆ ನಾನೇನು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟೆ ವೈನಿಗೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವಳು 10 ವರ್ಷದಿಂದ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಯಾಕೆ ಅವಳಿಗೆ ಕೆಲಸ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಆದ್ರೂ ಸಹಿತ ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಅವರು ಕೇಳಲಿಲ್ಲ। ಆದ್ರೆ ರಜುವಾ ಮಿಶ್ರಾನಿ ಅಳ್ತಾ ಅಳ್ತಾ ಅಲ್ಲಿ ಮುಂದೋಗ್ತಾ ಇದ್ಲು। तो आगे बड़ी बहू बताती है, अरे कैसा, इसे पता नहीं, वो जो मिश्रानी 10 सालों से हमारे यहाँ पर काम कर रही है। तो इंदु बताती है, अरे उन्होंने कहा, कारण कहा, बर्तन मांजना नहीं आता, कपड़े धोना नहीं आता, और काम करने का तमीज भी उसे नहीं आता। लेकिन मैंने कहा, अरे ऐसा कौन सा तमीज है, ढंग है, तो आप बताना चाहती हो। ಆಗ ಬಡಿ ಬಹು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾತನಾಡಿದ್ಲ ಅವಳು। ಆಗ ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಹೌದು, ತದನಂತರ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ನಿಮ್ಮ ನೌಕರಾನಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿರುವಂತಹ
पद्धति गोत्तिಲ್ಲ रीति गोत्तिಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ हाँ तो इंदु बताती है आगे यानी अपने और बेला के बीच में अब बेला के साथ जो झगड़ा हुआ तो बेला इंदु किसके सामने बता रही है बड़ी बहू के सामने तो वहां पर बताती है अरे अगर बेला फिर से इंदु को बताती है अगर ऐसे नौकर जो है हमारे घर में रहेंगे या मेरे मायके में रहेंगे ऐसे जो फुहड नौकर गवार नौकर या मेरे घर में एक क्षण भी नहीं रुकते ಮತ್ತೇನು ಹೇಳಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ಅವಳು ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ತವರು ಮನೆ ಬಗ್ಗೆ ಹೊಗಳ್ತಾಳೆ ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನ ತವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಂತಹ ಫುಹಡ್ ಅಯೋಗ್ಯ ನೌಕರರು ಬಂದ್ರೆ ಒಂದು ಕ್ಷಣನೂ ಸಹಿತ ನಾನು ನಿಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ और बताती है जैसे काम की फर्क ही नहीं है तो काम करना कैसे जानते ಮತ್ತೇನು ಹೇಳ್ತಾಳೆ ಕೆಲಸದ ವ್ಯತ್ಯಾಸನೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ आग ಕೆಲಸ ಹೇಗೆ ಇವಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ तो बड़ी बहू बताती है क्या इसने सच में कहा तो इंदु बताती है अरे सच में क्या हमेशा अपने मायके की तारीफ करती है तो कपड़े अच्छे हैं अपने मायके में या काम करने वाले अच्छे हैं अपने मायके में और खाना अच्छा है अपने मायके में या संस्कृति अच्छी है अपने मायके में रीति रिवाज अच्छे अपने मायके में लेकिन हम लोगों को यह नीच समझती है ಆಗ ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ ಬಡಿ ಬಹುಗೆ ಇಲ್ಲ ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಂತಹ ಏನು ಅತ್ತಿಗೆ ಇದ್ದಾಳೆ ಬೇಲ ಇದ್ದಾಳೆ ಅವಳು ಬಹಳಷ್ಟು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ವಿಚಾರಗಳು ಬೇರೆ ಇದ್ದಾವೆ ಬಟ್ಟೆಗಳು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾವೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಡಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಆಳುಗಳು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಹಾಗಾಗಿ ಅವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಏನಾಗಿದ್ದೇವೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಇಲ್ಲಿ नीचरागिदेवी ಅಥವಾ ಅವಳು ಕೆಟ್ಟ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ तो बड़ी बहू बताती है तो फिर एक ऐसा होगा उसी समय दोनों बातें कर रहे थे बड़ी बहू और इंदु उसी समय क्या हो जाता है छोटी भाभी यानी इंदु की जो माँ होती है छोटी भाभी किसे लेकर आती है मिश्रानी को लेकर आ जाती है तो मिश्रानी वहां पर रो रही थी तो छोटी भाभी बताती है इंदु को अरे बेटा क्या हो गया ये जो मिश्रानी है बहुत रो रही है और इसे क्यों कुछ कहा नई बहू ने कुछ कड़वी बात कही लेकिन वहां पर इंदु बताती है अरे माँ जी आपकी जो बहू है कब मीठी बात कहती है तो आज कड़वी कही है ಹಾಗಾದ್ರೆ ಅದೇ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಬಡಿ ಬಹು ಮತ್ತೆ ಯಾರು ಇಂದು ಚರ್ಚೆನ ಮಾಡುವಾಗ ಛೋಟಿ ಬಾಬಿ ಇಂದುಳ ತಾಯಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ರಜವಾಳನ್ನ ಮಿಶ್ರಾನಿಯನ್ನ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬಂದ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಳ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಆಗ ಇಂದುಗೆ ಮಗಳಿಗೆ ಕೇಳ್ತಾಳೆ ಛೋಟಿ ಬಾಬಿ ಯಾಕೆ ಇವಳು ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಏನಾದ್ರೂ ಬೇಲ ಕೆಟ್ಟದನ್ನ ಮಾತನಾಡಿದ್ಲ ಆಗ ಇಂದು ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಹೇಳ್ತಾಳೆ ನಿನ್ನ ಸೊಸೆ ಯಾವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಾಳೆ ಅಂತಂದು ಬೈತಾ ಇದ್ದಾಳೆ तो आगे छोटी भाभी बताती है अरे मिश्रानी रो रही है क्या हो गया मुझे ठीक बता दो तो इंदु बताती है अरे नौकरानी को आपकी बहू ने काम से हटा दिया अरे काम ही कुछ नहीं आता है आपके बहू को लेकिन गजबर उसकी जुबान है और उसी के साथ साथ बड़ी बहू बताती है यानी यहाँ पर वह काम को से हटाने की कोशिश तो कर रही है और उसी के साथ साथ जो क्या हो जाता है वहां पर छोटी भाभी को बड़ी बहू बताती है हमारी जो नई बहू को यहाँ का खाना जो हो या पीना जो हो या कपड़े कुछ भी पसंद नहीं है और छोटी भाभी बताती है अरे ऐसा किस्सा हो सकता है अगर हम लोग सम्मिलित परिवार के लोग हैं और उसी के साथ साथ हम लोग क्या करना है यहाँ की सूखी रोटी हो उसे ही हम लोगों की या अमीर लोगों की मक्खन की रोटी समझना है ऐसे कैसे हो सकता है ಹಾಗಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆಗ ಛೋಟಿ ಬಾಬಿ ಕೇಳ್ತಾಳೆ ಏನಾಗಿದೆ ನನ್ಗೆ ವಿವರಣೆಯಾಗಿ ಹೇಳಿ ಅಂದಾಗ ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ ನಿನ್ನ ಸೊಸೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರದೇ ಇದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಹೋಯ್ತು ಆದರೆ ಬಹಳಷ್ಟು ಮಾತನಾಡ್ತಾಳೆ ತದನಂತರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಬಡಿ ಬಹು ಹೇಳ್ತಾರೆ ಛೋಟಿ ಬಾಬಿಗೆ ಅವಳಿಗೆ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಊಟ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಥವಾ ಈ ರೀತಿಯ ಇಲ್ಲಿಯ ಜನರು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಯಾವಾಗಲೂ ತನ್ನ ತವರು ಮನೆಯ ಬಗ್ಗೆ ಜಂಬವನ್ನ ಕೊಚ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಆಗ ಛೋಟಿ ಬಾಬಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಹೀಗಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಒಣ ರೊಟ್ಟಿ ಏನ್ ಇಡುತ್ತೆಪ್ಪ ಅಥವಾ ಏನು ಚಟನಿನೇ ಇರುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೂ ಸಹಿತ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ ಆ ಶ್ರೀಮಂತರ ಬೆಣ್ಣೆ ರೊಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದನ್ನ ತಿನ್ಬೇಕು तो उसी समय हंसते हंसते वे कौन आ जाती है मंजली बहू का प्रवेश होता है आप लोगों को याद रखना है पहले दृश्य में
हमेशा हंसते हंसते हुए मंजली बहू। तो कौन कौन बातें कर रहे थे? इंदु बातें कर रही थी, बड़ी बहू मिलकर बातें कर रहे थे। तो वहां पर फिर दो आ गए, छोटी भाभी इंदु की माँ और मिश्रानी नौकरानी। अब आ रही है मंजली बहू। तो मंजली बहू बहुत हंसते हंसते हुए क्या हो जाती है, वहां पर आ जाती है। और मंजली बहू हंसते हंसते आ जाती है तो सारे लोग पूछते हैं, इंदु पूछती है, बड़ी बहू पूछती है, छोटी भाभी पूछती है, अरे आज जितना खिक्की हा हा हो रहा है तो क्यों हंस रही है, क्या हो गया है? फिर भी मंजली बहू क्या करती है, बहुत हंसने लगती है। तो वहां पर कारण पूछने पर बताती है, अरे आज तो फरेश की ऐसी हालात हो गई तो फरेश भीगी बिल्ली की तरह भाग रहा था। ಅದೇ ವೇಳೆಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇವರೆಲ್ಲರೂ ಮಾತನಾಡುವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ಬಡಿ ಬಹು, ಇಂದು, ಚೋಟಿ ಬಾಬಿ, ನೌಕರಾನಿ 4 ಜನ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಮಂಜಲಿ ಬಹು ಬಂದ್ಬಿಡ್ತಾಳೆ. ಮಂಜಲಿ ಬಹು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಗತಾ ನಗತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಆಗ ಎಲ್ಲರೂ ಕೇಳ್ತಾರೆ, ಇಷ್ಟು ಯಾಕೆ ನಗ್ತಾ ಇದೀಯಾ, ಏನಾಗಿದೆ ನಿನಗೆ ಅಂದಾಗ ಆಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಫರೇಶನ್ ಬಹಳಷ್ಟು ನಗ್ತಾಳೆ. ಮಂಜಲಿ ಬಹು ನಗುವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಫರೇಶನ ಗತಿ ಈ ರೀತಿ ಆಯ್ತಂತಂದ್ರೆ ನಾ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾವ ರೀತಿ ಆ ಬೆಕ್ಕು ಕದ್ದು ಮುಚ್ಚಿ ಹಾಲನ್ನ ಕುಡಿಯುತ್ತಲ್ಲ ಆ ರೀತಿ ಅವನು ಬೆಕ್ಕಿನ ಹಾಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟ, ದಾದಾಜಿಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ. तो क्या हो गया? तो माँ बताती है, इंदु और बड़ी बहू बताती है, अरे क्या हो गया, ठीक ठीक बता दो। तो ऐसा हो गया कि फरेश नहाकर स्नानागार से बाहर आ रहा था और बाहर आने तक बेला ने क्या किया, सारा जो फर्नीचर था वह बाहर फेंक दिया। और फरेश ने बताया ये सारा फर्नीचर बाहर क्यों फेंका है, लेकिन वह बता रही थी मुझे पुराना गड़ा जो गला है, सड़ा है फर्नीचर पसंद नहीं है, नया चाहिए। लेकिन फरेश बताता है, अरे ये तो हमारे दादाजी इसमें बैठे हैं और उसी के साथ साथ सारे पुराने लोग बैठे हैं। तो वहां पर वो जो उसकी बात को काट कर बताती है, अरे क्या आप दादाजी वगैरह नंगे घूमते हैं जंगल में, हम भी घूमना है, ये जो क्या है, इस बात के लिए वह हंस रही थी। और वहां पर फरेश बताता है, देखो हमारे चाचा है या हमारे जो दादाजी है, हमारे परिवार के लोग सारे लोग क्या हो गए हैं, इसी में अपने दिन को गुजारा है, तो मैं इन फर्नीचरों में दिन गुजारूंगा और मैं दादाजी के पास नए फर्नीचरों के लिए नहीं जाऊंगा, क्योंकि दादाजी मुझे बता देंगे ये लड़का नायब तहसीलदार बनकर क्या कर चुका है, बहुत आगे बढ़ चुका है। ಹಾಗಾದ್ರೆ ಆಗ ಬಡಿ ಬಹು ಮತ್ತೆ ಇಂದು ಕೇಳ್ತಾರೆ, ಏನಾಗಿದೆ ವಿವರಣೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಹೇಳು ಅಂದಾಗ ಮಂಜಲಿ ಬಹು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಆ ಫರೇಶ್ ಸ್ನಾನವನ್ನ ಮಾಡಕ್ ಹೋದಾಗ ಏನಾಗ್ತಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ಕೊಠಡಿಯಲ್ಲಿದ್ದಂತ ಎಲ್ಲ ಫರ್ನಿಚರ್ ಹಳೆಗಳನ್ನ, ಎಲ್ಲ ಹಳೆಯ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನ ಅವಳು ಹೊರಗಾಕಿದ್ದಾಳೆ, ಬೇಲ ಹೊರಗಾಕಿದ್ದಾಳೆ. ತದನಂತರ ಅವನು ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾಕೆ ಇವೆಲ್ಲ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನ ನೀನು ಹೊರಗಾಕಿದೀಯಾ ಅಂದಾಗ ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಯಾಕೆ ಎಲ್ಲ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನ ಹೊರಗಾಕಿದ್ದೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ಹಳೆ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳಲ್ಲಿ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಫರೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಮ್ಮ ದಾದಾಜಿ, ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಎಲ್ಲರೂ ಜೀವನ ಇದರಲ್ಲೇ ಕಳೆದಿದ್ದಾರೆ ಅಂದಾಗ ಆಗ ಬೇಲಾ ಏನ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ದಾದಾಜಿ ಅವರೆಲ್ಲರೂ ಬರೀ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಬರಿದಾಗಿ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ತಿರ್ಗಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹಾಗೆ ತಿರ್ಗಾಳಿಕ್ ಬರುತ್ತಾ, ಬರೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವ ಮಾತಿಗೆ ಇವಳು ನಗ್ತಾ ಇದ್ಲು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಫರೇಶನ್ ನಡುವೆ ವಾರ್ತಾಲಾಪ ಆಗುತ್ತೆ. ಬೇಲಾ ಅವಾಗ ಫರೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ದಾದಾಜಿಯ ಮುಂದೆ ಈ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರೇನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಹುಡುಗನಿಗೆ ಹೊಸ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಗಿ ಬಹಳ ಅಹಂಕಾರ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो आगे वहां पर जो छोटी भाभी बताती हैं, अरे सही कहा, यानी मेरा जो बेटा है बहुत ठीक कहा और मेरा बेटा कभी भी उस औरत के सामने नहीं झुकता। उसी के साथ साथ तो देखिए मंजली भाभी बताती है, वहां पर फिर से मंजली भाभी का प्रवेश होता है। तो मंजली भाभी आकर बताती है, अरे माँ जी, दादाजी ने कपड़े दिए थे, यानी बेला को कपड़े धोने के लिए, अभी भी वो स्नानागार में गले सड़ रहे हैं तो कौन धोएगा। तो वहां पर इंदु हैरान हो जाती है, अरे उसे कपड़े धोना नहीं आता इसलिए बातें करती है, काम नहीं आ जाता। तो मंजली बहू बताती है, छोटी बहू अपने मायके के बड़े बड़े कमरों की तारीफ कर रही थी और फर्नीचरों का वर्णन कर रही थी। अरे उसकी तो क्या जुबान है, कतरनी है, यानी अंग्रेजी में गिट पिट क्या करती है, वहां पर बोलती चली जाती है, लेकिन क्या कहती है पता नहीं चलता। ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲೇನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ छोटी भाभी
ಪ್ರವೇಶವನ್ನ ಮತ್ತೆ ಮಂಜಲಿ ಭಾಬಿ ಪ್ರವೇಶವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಮಂಜಲಿ ಭಾಬಿ ಪ್ರವೇಶವನ್ನ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆಗ ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೋಡು ದಾದಾಜಿ ಅವರು ಬೇಲಾಳಿಗೆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಆದ್ರೆ ಆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಇನ್ನೂ ಸಹಿತ ತೊಳೆದಿಲ್ಲ, ಅವು ಹಾಗೆ ಸ್ನಾನಾಗಾರದಲ್ಲಿ ಆ ಏನು ಬಾತ್ರೂಮ್ ಇರುತ್ತೆ ಅದರಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ ಅಂದಾಗ ಆಗ ಎಲ್ಲರ ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ, ನಿಮ್ಮ ಸೊಸೆಗೆ ಬಟ್ಟೆನೂ ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಪಾತ್ರೆಗಳನ್ನ ತೊಳೆದಿಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಕೇವಲ ಮಾತನಾಡ್ತಾಳೆ. ಆಗ ಮಂಜಲಿ ಬಹು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅವಳು ಕೇವಲ ತವರು ಮನೆಯ ವಸ್ತುಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾಳೆ, ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಆದ್ರೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಕೇವಲ ಗಿಟ್ಪಿಟ್ ಅಂತಾಳೆ, ನನಗೇನು ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವಳ ಒಂದು ಏನು ಮಾತನಾಡುವ ಶೈಲಿ ಇದೆ, ಅವಳು ಬಹಳಷ್ಟು ಕತ್ತರಿ ಹಾಗೆ ಅವಳ ನಾಲಿಗೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವಳು ಈ ಪರೇಶನನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಬೀಗಿ ಬಿಲ್ಲಿ की तरह बना देगी. तो आगे हिंदू बताती है अगर उसकी जबान भी है तो कुछ बताना है, वो नहीं बताएगी या काम नहीं करेगी तो नहीं चलेगा. ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ ಕೇವಲ ಮಾತನಾಡ್ತಾಳೆ ಆದ್ರೆ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಳಿಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ. तो छोटी भाभी बताती है वहां पर, अरे इतने सारे जो है सारे कपड़े गुसलखाने में पड़े हैं या दादाजी के कपड़े अभी भी नहीं धो पाए हैं तो क्या हो जाएगा, दादाजी सारे लोगों को डांट देंगे, तो हम लोगों को क्या करना है, पहले दादाजी के कपड़े धोना है. तो इंदु को बताती है यानी छोटी भाभी, उसकी जो माँ बताती है, अरे पहले क्या करना, दादाजी के कपड़े धोकर आ जाना. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಾಗ छोटी भाभी ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೋಡು ದಾದಾಜಿಯ ಬಟ್ಟೆಗಳು ಅಲ್ಲಿ ಸ್ನಾನಾಗಾರದಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತೊಳಿಲೇಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಮೊದಲು ಆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ತೊಳೆದು ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ತದನಂತರ इंदु जो है वहां पर फिर से मंजली बहू बताती है, और करमचंद ने जो है क्या किया था, सारे लोगों को मलमल के थान और अबरों को दिया था, लेकिन छोटी बहू बेला ने उसे इनकार है क्योंकि उसे मलमल के थान और अबरे पसंद नहीं है. ತದನಂತರ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಆ ಕರ್ಮಚಂದ್ ಕೊಟ್ಟಂತಹ ಮಲ್ಮಲ್ ಕೆ ಥಾನ್ ಏನು ಆ ರೇಷ್ಮೆಯ ಬಟ್ಟೆಗಳಿದಾವೆ, ತದನಂತರ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಹಾಸುವಂತಹ ಕವರ್ ಇದೆ, ಕವದಿಗಳಿದ್ದಾವೆ, ಅವುಗಳನ್ನ ಸಹಿತ ಅವಳು ಏನ್ ಮಾಡಿದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬೇಡ ಅಂದಿದ್ದಾಳೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಮನೆಯನ್ನ ತಿರಸ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. तो आगे बताती है वहां पर छोटी भाभी, लेकिन दादाजी अगर सारे लोगों को दादाजी को इसकी हालत पता चली, दादाजी बुरा मान जाएंगे, और उसी के साथ साथ क्या हो जाता है वहां पर जैसे ही दादाजी कपड़े देख लेंगे नाराज हो जाएंगे, तो चलो इंदु पहले कपड़े धोकर डाल दे और दादाजी आ जाएंगे. उसी समय हुक्का गुड़गुड़ाने की आवाज आती है, तो दादाजी क्या कर रहे थे, हुक्का पी रहे थे, और दादाजी आने की आवाज से सारी जो वहां पर कौन कौन थे, बड़ी बहू, इंदु, छोटी भाभी, मंजली भाभी या मंजली बहू, सारे लोग नौकरानी होती है वहां से चले जाते हैं और ये जो पर्दा गिर जाता है. ಆಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ छोटी भाभी ಹೇಳ್ತಾಳೆ, ಏನು ಇವಾಗ ಅಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆಗಳು ಇದಾವೆ ಅಂತಂದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಬಹಳ ಬೇಜಾರಾಗ್ತಾರೆ, ಆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಮೊದಲು ತೊಳಿಬೇಕು. ಆಗ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ छोटी भाभी, ತನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇಂದುಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ ಏನಂತಂದು, ಆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಮೊದಲು ನೀನು ತೊಳೆದುಕೊಂಡು ಬಾ, ಯಾಕಂತಂದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಅವ್ರಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಬೇಜಾರಾಗ್ತಾರೆ. ಆಗ ದಾದಾಜಿ ಏನು ಆ ಹುಕ್ಕವನ್ನ ಕುಡಿತಾ ಇದ್ರು, ಅದರ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸಿದಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಸೇರಿದಂತಹ ಅಥವಾ ಬೇಲಾಳ ಬಗ್ಗೆ ಇದ್ದಂತಹ ಈ ವಿಚಾರ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಅವಳು ಬಹಳ ಬೇಜಾರಾಗ್ತಾರೆ ಅಂತಂದು ಎಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಗ ಆ ಯಾರ್ಯಾರಿದ್ರು, ಬಡಿ ಬಹು, ಮಂಜಲಿ ಭಾಬಿ, छोटी ಭಾಬಿ, ಇಂದು ಅಥವಾ ನೌಕರಾನಿ, ಇವರೆಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತನ್ನ ಒಂದು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಮೊದಲನೇ ದೃಶ್ಯ कंप्लीट आगते. तो ये जो पहला दृश्य क्या हो जाता है, समाप्त हो जाता है. तो क्या है आपको याद रखना है, उपेंद्र नाथ अश्क जो है सूखी डाली के बारे में चर्चा कर रहे हैं, यानी सम्मिलित परिवार की कहानी है. यहाँ पर पहले दृश्य को आप कहानी को याद रखिए, तो कोई भी प्रश्न आ जाएगा आप उसकी चर्चा कर सकते हैं. तो कहानी क्या है पहले दृश्य में, यानी यहाँ पर नारियां जो है कुछ कपड़े धो रहे हैं, स्नानागार में बैठे हैं, गप्पे लड़ा रहे हैं और उसी के साथ साथ अपने कामकाज को कर रहे हैं. और वहां पर पर्दा उठने के बाद क्या हो जाता है, बरामदे में इंदु जो है बहुत गुस्से से बैठी है, तो बड़ी बहू आकर उसके साथ वार्तालाप करती है. यानी इंदु जब बताती है कारण क्यों गुस्से में बैठी है, यानी
आज मिश्रानी ने क्या किया, 10 साल से काम करने वाली इस नौकरानी को, रजवा को, मिश्रानी को बेला ने काम से हटा दिया। उसी बात को लेकर इंदु बहुत गुस्से में थी और बेला को बताती है, बेला को हमारे घर के जो खान पीन हो या कोई भी कुछ भी उसे पसंद नहीं है, लेकिन अपने मायके की तारीफ करती है। उसी दौरान क्या हो जाता है, इंदु की माँ छोटी भाभी मिश्रानी को लेकर आती है, वह भी रो रही थी। तो पूछने के बाद पता चलता है, यानी यहाँ पर क्या हो गया है, बेला ने मिश्रानी को काम से हटा दिया था, लेकिन फिर भी वहां पर मंजली बहू हंसते हुए आती है। तो मंजली बहू भी हंसते आती है, तो कारण सारे लोग पूछते हैं, बड़ी बहू, इंदु, सारी छोटी भाभी। पूछने के बाद पता चलता है फरेश को क्या किया, बड़ी बहू ने भीगी बिल्ली की तरह बना दिया। जैसे वो नहाने के लिए स्नानागार में चला गया था, तो सारे फर्नीचरों को क्या किया, बाहर फेंक दिया था और फेंक कर जो दादाजी के पास लेकर जाने के लिए कहा, लेकिन फरेश उसे मना कर दिया। इस तरह वह मंजली बहू बताती है, अपने हमेशा वह बेला जो है अपने मायके की तारीफ करती है और उसकी जुबान तो कतरनी की तरह है। और इंदु बताती है वहां पर उसकी जो जुबान भी है लेकिन काम कुछ भी नहीं करती है। उसी तरह छोटी भाभी बताती है, हमारा जो परिवार है, यानी यहाँ पर सूखी रोटी भी मिल जाए, हम लोग उसके साथ जीवन चलाना है। लेकिन वहां पर फिर से मंजली भाभी बताती है, अरे दादाजी ने कपड़े भी दिया था, कपड़े भी नहीं धोया, ऐसे ही स्नानागार में वह पड़े हैं। लेकिन छोटी भाभी बताती है, दादाजी अगर कपड़े देख लेंगे नाराज हो जाएंगे, या यहाँ की हमारी जो हालात है इसे भी सुन लेंगे नाराज हो जाएंगे। उसी दौरान क्या हो जाता है, वहां पर जैसे दादाजी के हुक्का गुड़गुड़ाने की आवाज आ जाती है, तो दादा सारे लोग वहां से चले जाते हैं और इंदु कपड़े धोने के लिए चली जाती है। जो एक कथा, एक कहानी किसकी थी, पहले दृश्य की थी। तो दूसरा और तीसरा दृश्य जो है मैं अगली कक्षा में आप लोगों को बताऊंगा या चर्चा करूंगा।